पडतायत। पहिला जो वर्ग आहे तो आहे आज्ञा, दुसरा जो वर्ग आहे तो आहे सुज्ञा आणि तिसरा जो वर्ग आहे तो आहे प्राज्ञा। विठ्ठला ऐका दादा, पहिला जो वर्ग आहे त्या वर्गाला या ठिकाणी यावंच लागतं, दुसरा जो वर्ग आहे तो त्याला बोलवावं लागतं आणि तिसरा जो वर्ग आहे तो आपल्या इच्छेने तो नाही आपल्या इच्छेने जातो। ज्याला यावंच लागतं ना दादा त्याला म्हणताय जीव, ज्याला बोलवावं लागतं त्याला म्हणताय देव, आणि जे आपल्या इच्छेने येतात आणि आपलं कार्य पूर्ण झाल्यानंतर आपल्या स्वइच्छेने निघून जात आहेत त्यांना म्हणताय संत। विठ्ठल दादा हे तिघजण जरी या ठिकाणी येत असले ना, परंतु तिघांचं येण्याचं प्रयोजन भिन्न भिन्न प्रकारचे। बरं, जीवाचं येण्याचं प्रयोजन काय, भगवान परमात्म्याला बोलवण्याचं प्रयोजन काय, आणि संतांचं येण्याचं प्रयोजन काय। जीवाला कशासाठी यावं लागतं, माऊली महावैष्णव ज्ञानोबारांनी त्याचं स्पष्टीकरण ग्रंथराज ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये करावं। ज्ञानोबा वर्णन करतायत की जीवाला कशासाठी यावं लागतंय, ज्ञानोबा वर्णन करतायत, लक्ष द्या। कर्मी जेवढे तै सुख दुःखी पळावे, दयावे भोगावयावे देहा कीर्तन असावं, स्वरात असावं, मी तो कमी काय कीर्तन असावं, रागरागिणीमध्ये असावं, आणि तुम्हाला रागरागिणीची माहिती असली पाहिजे। जाणार आहात सर्वजण तुम्ही। माऊली महावैष्णव ज्ञानोबारांची एक नंबरची ओवी तुमच्या समोर गाऊन दाखवली। ज्या रागात गायली ना दादा त्या रागाचं नाव आहे शिवरंजनी, आणि पाठीमागचे जे दोन ओव्या गायल्यात ना, ज्या रागात गायल्यात ना त्या रागाचं नाव आहे भैरवी। एका रागामधून दुसऱ्या रागामध्ये येण्यासाठी त्याच्यासाठी लागते तयारी किंवा माहिती। आपल्याला एकच राग येतो, कोणता, वैताक्या, तरी दम टाकत नाही। बरं तुम्ही मला सांगा, 708 ते 28 वर्षापूर्वी घड्याळ होती का हो? माझे शब्द कळतायत ना, भाषा करते ना, शब्द करतायत ना, आवाज करतो ना सर ना, हा। बरं 727 वर्षापूर्वी घड्याळ होती का? बोला बोला, घड्याळ होती का? नाही ना। मग माऊली महावैष्णव ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी मध्ये कसं काय म्हणावं, घटिका यंत्र जैसे परी भ्रमेगा। घटिका म्हणजे घड्याळ, भ्रमेगा म्हणजे भ्रमण करते, उपजे ते नासे, नासेले ते पुनरपे दिसे, जे घटिका यंत्र जैसे परी भ्रमेगा। उपज म्हणजे जन्माला येणे, आणि नासले ते पुनरपी दिसे, पुन्हा जन्माला येतो, पुढा मरतो। याच्यासाठी ज्ञानोबारांनी दृष्टांत द्यावा घड्याळाचा। हे पा, घड्याळाचा काटा 12 पासून सुटल्यानंतर काटा फिरून परत 12 वर येतो। दादा काटा थांबतो का हो? बोला बोला, काटा थांबतो का? जसा काटा थांबत नाही ना, तसं तुमचं आणि आमचं जन्ममरण सारखं चालूच असतं बरं का। ज्याचा जन्म झाला नाही त्याला एक दिवशी मरावंच लागतं, ज्याचं बारसं झालं नाही त्याचं एक दिवशी तेरस हो, आणि ज्याचा वाजाला बँड बाजा त्याचा सुद्धा एक दिवशी वाजतो।
अंतःकरणापासून चाली म्हणतायत महाराज. हे जे आमचे महाराज मंडळी आहेत ना, हे निस्वार्थ फक्त आणि फक्त देवासाठी गातात महाराज. मनामध्ये कुठल्या प्रकारचा स्वार्थ नाही. जे फिल्मी स्टार गायक असतात ना, ते नोटासाठी गातात. लक्ष द्या, जे फिल्मी स्टार गायक असतात ना, ते नोटासाठी गातात. रेल्वेमध्ये जे गातात ते पोटासाठी गातात. काही काही जण नोटासाठी गातात, काही काही जण पोटासाठी गातात. ऐका ना दादा, हे जे आमचे महाराज मंडळी आहेत ना, हे फक्त आणि फक्त माझ्या विठोबासाठी गातात. काय, माझा विठोबा प्रसन्न व्हावा म्हणून अंतःकरणापासून सर्वजण गातात आणि वाजवतात देखील. विठ्ठला देव असो, संत असो की जीव असो, या ठिकाणी येथे नाही गुरु आले अवतार. ऐका दादा, जो आला ना तो जाण्यासाठीच येतोय. म्हणून माणसाने जाण्याच्या अगोदर सावध झालं पाहिजे दादा. कधी आपला नरदेह पडेल, कधी आपलं जीवन संपेल सांगता येणार नाही. जाण्याच्या अगोदर माणसाने सावध झालं पाहिजे. आणि सावध होऊन काय केलं पाहिजे? सावध होऊन भजने लागा, देव करा मलारीची वारी मलारी ऐका दादा, म्हणून सावधपणे भजने लागा. सुंदर असा नरदेव माझ्या भगवान परमात्म्याने आपल्याला दिला. कशासाठी दिला? देवे दिला देव भजना गोमाटा तोया बाधिकेचा तोया झाला पाटा. देवी दिला देव भजना गोमटा. सरळ म्हणताला पाहिजे, उलट पण म्हणताला पाहिजे. काय, हा नरदेव आपल्याला भगवान परमात्म्याने भजनासाठी दिला का भोजनासाठी दिला? बोला बोला. देवाने नरदेह आपल्याला भजनासाठी दिला का भोजनासाठी दिला? काय म्हणणं आहे तुमचं? बोला 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 बोला. भजनासाठी दिला, मग भोजन कोण करायचं? ऐका दादा, हा नरदेह भजनासाठीही दिला आणि देवाने हा नरदेह भोजनासाठीही दिला. जीवन जगण्यासाठी भोजनासाठी दिला आणि जीवनाचं कल्याण करण्यासाठी भोजनासाठी दिला. महाराज काय, महाराज भोजन केल्यानंतर आपल्या पोटाची तृप्ती होऊ शकते, दुसऱ्या दिवशी आपल्याला परत भूक लागू शकते. पण जीवनामध्ये जीवन जगत असताना जर तुम्ही भजन केलं ना दादा, तर जन्म आणि मरणाचा फेरा चुकवण्याची ताकद ही फक्त भजनात आहे दादा. काय, म्हणून जेने हा जीवन दिला दाना, तयाचे करेना चिंता. असा मध्ये मध्ये मला गायन करण्याचा नाद आहे बरं का. कोणाला कशाचा नाद असतो बाबा, आपल्याला गायनाचा नाद आहे. आपल्या जीवनातला नाद असा असावा, तो नाद जगाच्या मालकाला आवडावा दादा. विठ्ठला देवाने जर नरदेह आपल्याला भजनासाठी दिला असेल तर भजन करणारे आपल्या आद्य कर्तव्य दादा
पाया पडून संत आपल्याला सांगतात, अरे बाबा लागून या पाया विनवितो तुम्हाला. पाया पडून सांगतात, अरे बाबा हा नरदेह पुन्हा पुन्हा मिळणार नाही, एक एक योनी कोटी कोटी फेरा. तेव्हा मनुष्य देहाचा वारा आपल्याला लागलेला आहे. म्हणून दादा याच देहामध्ये कळत, याच देई गडे देवाचे भजन. याच देहामध्ये देवाचं भजन असतं. म्हणून भजन करणं आपलं आद्य कर्तव्य, नामस्मरण करणं आपलं आद्य कर्तव्य. आणि संत विनवण्या करून सांगतायत आणि तरी सुद्धा जीव ऐकत नसेल तर संतांनी म्हणावं, आम्ही तुम्हाला विनवण्या करून सांगतोय भजन करा, तरी तुम्ही आमचं ऐकलं नाही तर आमचं काही जाणार नाही. मग जाईल तर तुमचं जाईल हे ऐक.